नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण शहरात नामदार आशिष शेलारांच्या उपस्थितीत नगराध्यक्षा पदासह 22 उमेदवारांचे अर्ज मोठ्या शक्ती प्रदर्शनात दाखल। उरण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता भाजपाच्या नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार शोभा कोळी शाह यांच्या समवेत भाजपाचे सर्वच्या सर्व 21 नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा रायगड जिल्हा संपर्क मंत्री आशिष शेलार, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा उरणचे तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी कोटनाका श्री राघोबा मंदिर येथून उरण नगर परिषद कार्यालय निवडणूक कार्यालयापर्यंत संपूर्ण उरण शहरातून भाजपाच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली। रॅलीतील रथामधून नामदार आशिष शेलार, भाजपा नेते बाळासाहेब पाटील, आमदार महेश बालदी, भाजपा उत्तर रायगडचे अध्यक्ष अविनाश कोळी आणि नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार शोभा कोळी शाह शहरातील नागरिकांना संबोधित करीत होते। जोरदार घोषणाबाजी आणि शक्ती प्रदर्शन करत निघालेल्या या 550हून अधिक कार्यकर्ते सहभागी झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्षा व नगरसेवक पदाच्या निवडणूक अर्ज भरण्यासाठी निघालेल्या या रॅलीत उरणचे आमदार महेश बालदी, उद्योजक जयम म्हात्रे, भाजपा तालुका अध्यक्ष रवी भोईर, माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष जवींद्र कोळी, माजी नगरसेवक कौशिक शाह यांच्यासह भाजपाचे विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विठ्ठल ममतामादेसह तृप्ती भोईर, उरण। आया समोर रेडी। भारत माता की जय। गणपती बाप्पा मोरया। मंगलमूर्ती मोरया। भारतीय जनता पक्षाचा एक थोड़ा मागे थोड़ा मागे चाइल्ड ना मागे उरण नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज भाजपा महायुती नामांकन अर्ज भरलेला आहे। नगरसेवकांची मोठ्या जल्लोषात जंगी रॅली काढण्यात आलेली आहे। पहिली प्रतिक्रिया आज या ठिकाणी उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि 21 नगरसेवकांचा अर्ज भरण्याची जल्लोषामध्ये रॅली काढून आमचे नेते महेश बालदीजी, प्रशांत ठाकूरजी, म्हात्रे साहेब, अविनाशजी या सर्वच सहकाऱ्यांच्या बरोबर आणि आमच्या उमेदवार शोभाताई याबरोबर आज अर्ज दाखल केला। माझं स्पष्ट मत आहे की 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल आहे। त्यामुळे 2 तारखेला मतदान असल्यामुळे भाजप महायुतीची मतं दुगणी होतील आणि 3 तारखेला रिझल्ट आहे म्हणजे विरोधकांचे 3-13 वाजते। सर्व पक्ष एकत्र आम्ही आहोतच। संघटनात्मक ताकद या ठिकाणी मजबूत आहे। महायुती म्हणून केलेल्या कामाची पोचपावती जनतेची आहे। आमचे आमदार महेश बालदी आहे आणि सगळ्या सहकाऱ्यांनी इथे वाढवलेला संपर्क आणि विकासाची कामं हीच आमची मजबूत ताकद त्या ठिकाणी आहे आणि जनतेचा आशीर्वाद आमच्याबरोबर 100% आहे। उरणमध्ये भाजप एकत्र लढते आणि बाकी पक्ष सगळे एकत्र आले, काय वाटतं काय तर महायुती आम्ही एकत्र आहोत। अन्य पक्ष कोण कोणाबरोबर काय करतो याच्याशी आमचं घेणं नाही, त्यांचा जनतेशी संपर्क नाही। उरणवासियांचा चॉईस भाजप आणि महायुती आहे। उरणमधली स्थिती आहे, मात्र ठाणे मुंबई असेल किंवा नवी मुंबई अद्याप महायुतीबाबत म्हणजे चित्र स्पष्ट नाही। कधीपर्यंत महानगरपालिकांच्या निवडणुका जशा घोषित होतील त्यावेळी चित्र स्पष्ट होईल। त्यामुळे महायुतीच सर्वसाधारण लढायचं हीच आमची होती। धन्यवाद।